तुमचे विचार, हो तुमचेच विचार तुमचे शत्रू आहेत का? नाही म्हणतात. मग तुम्हाला राग का येतो? मग तुम्हाला भीती का वाटते? मग तुमचे गैरसमज का होतात? मग तुम्हाला वाईट का वाटतं? विचार बदला, आयुष्य बदलेल असं म्हणतात. मग नेमकं विचार बदलायचं म्हणजे काय करायचं? आणि मुळात विचार म्हणजे काय? नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल. डॉक्टर स्नेहल्स इन्साइटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या आपल्या चॅनलवर आपण माइंडफुलनेस संबंधीचे बेसिक आस्पेक्ट्स आणि माइंडफुलनेससाठीचे उपयुक्त टूल्स बघणार आहोत. तेव्हा जे कोणी या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या माइंडफुल फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. मागच्या एपिसोडमध्ये आपण हा कॉग्निटिव्ह ट्रायंगल बघितला होता. आता याला धरूनच आपले सगळे डिस्कशन्स होणार आहेत. तर या कॉग्निटिव्ह ट्रायंगलवरील विचार हा जो बिंदू आहे ते म्हणजे आपल्या मनात निर्माण होणारे विचार आहेत. आणि या विचारांमधूनच आपल्या भावना तयार होतात आणि या भावनांच्या अनुषंगानेच आपलं वर्तन घडत असतं. तर विचार म्हणजे एक इलेक्ट्रोकेमिकल ॲक्टिव्हिटी आहे जी आपल्या ज्ञानेंद्रिय आणि मज्जापेशी म्हणजेच सेन्स ऑर्गन आणि न्यूरॉन्समध्ये घडली जाते. कॉम्प्युटरमध्ये कसं इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट असं असतं, तसंच आपले विचार तयार होत असताना सुद्धा ज्ञानेंद्रियांकडून जी माहिती घेतली जाते म्हणजेच जो इनपुट घेतला जातो त्याच्यावरती ब्रेनमध्ये प्रोसेसिंग होतं आणि ते प्रोसेसिंग म्हणजेच आपले विचार असतात. विचार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. विचार म्हणजे ह्या आपल्या संवेदना असतात. फक्त ह्या संवेदना थोड्या क्लिष्ट स्वरूपात असतात म्हणून आपण त्याला विचार म्हणतो. तर ह्या क्लिष्ट का असतात? तर या संवेदना आपल्या पूर्वीच्या आठवणी, पूर्वीच्या स्मृती, आपल्या मेमरीज, आपले अनुभव, आपल्या इमोशन्स यांच्याशी जोडल्या जातात आणि त्यामुळं आपले विचार तयार होतात. म्हणूनच एका गोष्टीबद्दल वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे ओपिनियन्स असू शकतात. कारण प्रत्येकाचं फॅमिली बॅकग्राऊंड, सोशल रिलेशनशिप्स, त्यानंतर प्रत्येकाचं शिक्षण, घरातले संस्कार, फ्रेंड सर्कल हे वेगवेगळं असतं. आणि ह्या सगळ्यांना लक्षात घेऊनच मज्जापेशीद्वारे आपल्या मनात विचार पॉपअप केले जातात. संवेदना म्हणजे काय? संवेदना म्हणजे सेन्सेशन. म्हणजे आपण एखादं छानसं गाणं ऐकत असू तेव्हा आपल्या कानावरती पडणारा जो ध्वनी असतो ते म्हणजे सेन्सेशन असतं. किंवा एखाद्या मऊ मुलायम कापडाला झालेला स्पर्श ते म्हणजे सुद्धा एक सेन्सेशनच असतं. किंवा आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, चहाचा आलेला वास ते सुद्धा एक सेन्सेशनच आहे. आणि जेव्हा हे सेन्सेशन्स, ह्या संवेदना आपले न्यूरॉन्स आपल्या आठवणींना, आपल्या अनुभवांना, आपल्या भावनांना जोडतात तेव्हा विचार तयार होतो. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक संवेदनेनुसार नवीन विचार तयार होतो, पुन्हा नवे अनुभव तयार होतात, नवीन आठवणी तयार होतात आणि हे चक्र असंच सुरू राहतं. आपण विचार वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतो. म्हणजे काही विचार फक्त संवेदनांनीच केले जातात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर बघा, ढगाळ वातावरण झाल्यावर, ढग दाटून आल्यानंतर एक प्रकारचा प्रकाश कमी होतो आणि त्यामुळं आपल्याला उगीचच बेचैन झाल्याचं फिलिंग येतं. त्यावेळेला त्या ज्या फिलिंगला असं विशेष असं नाव देता येत नाही. ते जे थिंकिंग असतं त्याला परसेप्च्युअल थिंकिंग म्हणतात. किंवा दुसरं याचंच उदाहरण द्यायचं झालं तर आपण लहान असताना बघा, काही जणांना आपल्या दप्तरात अगरबत्ती ठेवायची सवय होती किंवा कंपासमध्ये अगरबत्ती ते ठेवायचे. आणि त्या लोकांचा विषय निघाला, त्या लोकांची आठवण निघाली तर त्या व्यक्तीबरोबर आपल्याला त्या अगरबत्तीचा, त्याच्या दप्तरात ठेवलेल्या अगरबत्तीचा वासही आपल्याला फील होतो. हे आहे आपलं परसेप्च्युअल थिंकिंग, संवेदनात्मक विचार याला असं म्हणतात. आणि आता भाषेचा जन्म झाल्यापासून आपण भाषेच्या स्वरूपात जो विचार करतो त्याला लिंग्विस्टिक थिंकिंग म्हणतात. म्हणजे आत्ता माझा व्हिडिओ बघत असताना तुमच्या मनात जे विचार येत आहेत, म्हणजे कुणाच्या मनात पाऊस जरा जास्तच आहे बरं का, किंवा हा व्हिडिओ संपल्यानंतर मला ही भाजी करायची आहे, किंवा मला बाहेर जायचं आहे, किंवा आज एवढा पाऊस आहे आणि अजून अमुक अमुक व्यक्ती घरी कशी आलेली नाही आहे, हे जे सगळे भाषेच्या स्वरूपातले विचार आहेत त्याला लिंग्विस्टिक थिंकिंग म्हणतात. आता तिसरा प्रकार म्हणजे शॉर्ट हँड थिंकिंग. म्हणजे एका शब्दाचा विचार. एकाच शब्दामध्ये आपल्याला जे काही बोलायचं आहे ते आपण सगळं बोलून जातो. उदाहरणार्थ एखाद्याकडून काही समजा चूक झालेली असेल तर आपण म्हणतो की नाही, अरे गदड्या. तर ह्याला म्हणतात शॉर्ट हँड थिंकिंग.
असे अजून कोणते कोणते शब्द आपण बोलतो आठवा बरं. आता विचार म्हणजे काय हे आपल्याला समजतं, पण तुम्हाला गंमत माहिती आहे का, आपण विचार करूही शकतो आणि आपल्या मनात सतत विचार येतही असतात. तर विचार करणं आणि विचार येणं यातला फरक काय? तर विचार करणं हे काम आपल्या मेंदूचा पुढचा भाग म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा करत असतो, ज्याच्यामध्ये आपण विचार स्वतःहून करत असतो. म्हणजे एखाद्या व्हॅकेशनचं प्लॅनिंग असू द्या, किंवा एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन असू द्या, किंवा आपल्यासमोर एखादा प्रॉब्लेम आलेला आहे आणि तो सोडवण्यासाठी आपण जो विचार करतो, हे सगळं जे आहे ते आपल्या मेंदूचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स आपल्याकडून करून घेत असतो. याला म्हणतात विचार करणं. आणि विचार येणं म्हणजे काय, तर आपल्या मेंदूचा दुसरा भाग, त्याला आपण डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजेच DMN म्हणतो, तो विचार निर्माण करण्याचं काम रात्रंदिवस अखंडपणे करत असतो. आपण झोपल्यावर सुद्धा आपला DMN ॲक्टिवेट असतो. आणि तुम्हाला गंमत माहिती का, त्यामुळंच आपल्याला स्वप्न पडत असतं. विचार म्हणजे काय, स्वतःहून विचार करणं आणि मनात विचार येणं, हे सगळं समजून घेण्याचा खटाटोप आपण का बरं केला? कारण मनामध्ये विचार निर्माण कसे होतात याबद्दलचा अवेअरनेस निर्माण होण्यासाठी. त्यामुळं आपण काय बघायचं, काय ऐकायचं, काय बोलायचं हे ठरवू शकतो. म्हणजे एखाद्याला हॉरर मूव्ही बघितल्यानंतर भीती वाटत असेल तर हॉरर मूव्ही बघण्याचं ते आपण टाळू शकतो. किंवा क्राईम पेट्रोलसारखे सिरियल बघून आपण उगीच अस्वस्थ होत असतो, ते बघण्याचं आपण टाळू शकतो. किंवा थोडंसं काहीतरी दुखायला लागल्यानंतर गुगल करून लगेच त्याचे सिम्पटम्स काय, त्याच्यावर ते मेडिसिन्स काय हे बघून अजूनच अस्वस्थता ओढवून घेत असू तर हे आपण टाळू शकतो. किंवा वयस्कर मंडळी इमोशनल्स मूवी बघत असतात बघा, म्हणजे नटसम्राट म्हणा, किंवा अलीकडं आत्ता जो आलेला तो जुनं फर्निचर, हे बघून स्वतःच्या मनामध्ये कोरिलेट करून जे दुःखी होत असतात, तर हे सुद्धा आपण विचार करून टाळू शकतो. या सगळ्या आपल्या व्हिडिओचं जिस्ट काय, सारांश काय, तर वाईट म्हणजेच त्रासदायक गोष्टी बघू नका, ऐकू नका आणि बोलू सुद्धा नका. कारण आता आपल्या लक्षात आले, आपण जे काही बघत असतो, बोलत असतो, ऐकत असतो, त्यातूनच आपले नवीन विचार, नवीन भावना, नवीन अनुभव तयार होत असतात आणि त्यातूनच भीतीसुद्धा तयार होत असते. आणि भीती तयार झाल्यानंतर त्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो. पण आता प्री फ्रंटल कॉर्टेक्समुळं आपल्याकडे चॉईस असतो की आपण काय करायचं आणि काय करायचं नाही. पण बऱ्याचदा आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं आणि त्यावेळी आपल्या मनात त्रासदायक आठवणी तयार होऊ नयेत म्हणून काय करायचं हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.